हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मागे पोस्टर दिसत आहे तुम्हाला, मी कुठेतरी वेगळीकडे आली आहे. वेगळीकडे म्हणजे मी आली आहे बहिणीकडे. आत्ताच आम्ही आलेलो आहोत, थोडाच वेळ झाला आम्हाला. चहा वगैरे घेतला आणि आज शुक्रवार आहे आणि साक्षीचं वैभवलक्ष्मी व्रत आहे. माझ्या लक्षातच नव्हतं. आता तिची तयारी वगैरे इथे चालू आहे. ती स्वतः तयार होती आहे. तिने दारात मस्त रांगोळी काढली, तुम्हाला दाखवते. तर पहा, अशी सुंदरशी रांगोळी काढलेली आहे. छाप आहेत पण किती सुंदर वाटत आहेत. म्हणजे सगळंच पूजेची तयारी वगैरे ती एकटीच करते ना, आणि ते पण ऑफिसमधून घरी येऊन मग ती सगळं हे करत असते. तर रांगोळी तिने छापच काढलेला आहे. आणि ही आहे साक्षी, रेडी होऊन आली आहे. तर तिची पूजेची तयारी चालू आहे. ते सगळं भांडी वगैरे घासून ठेवली आहेत. गजरे वगैरे आणले तिने. छान जास्वंदीची लाल फुलं आहेत मस्तपैकी. ही फुलं त्यांनीच दिली का ग साक्षी? त्या कोण, त्यांचं नाव काय? हां हां हां, त्यांनी दिली ना. आणि हा आहे डुगू. हाय डुगू. डुगू हाय कर. डुगू हाय कर लवकर. कुछ काय डुगू. हां 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 हां, म्हणून लाल जास्वंदीची फुलं आणली ना. तेच संध्याकाळचा टाईम आहे. ही अशी दिसते मुंबई. हां वडेवर. हां, तुम्ही ठाण्यामध्ये येता. हे दहिसर दिसतंय नाही का त्या साईडला. लाइटिंगची वायरने लाइटिंग लावते म्हणजे आणखीन छान दिसेल. ते महाराजांचा फोटो मला हा खूप आवडतो. छानच आहे, सुंदर. फळफळावळ. आणि शीतलची इकडे जेवणाची तयारी चालू आहे. ठीक आहे, अळूवडी करून ठेवली आहे का. भाजी कसली? वांग बटाटा भाजी. ओके. आणि इथे दुधीचा हलवा होणार आहे. डाळ भिजत घातली आहे. कसं उपवासासाठी जेवणाची तयारी चालू आहे सगळी. नाही लागली लाईटिंग? नाही लागली. आजच नेमकं काय झालं. चा प्रवास होता. हां, सकाळी उजेडातच बघ काय झालं लाईटिंग. नाही तर इथे अशी मस्त लाईटिंग लावणार होती आता साक्षी. माझा अवतार झाला आहे. प्रवासातून आले ना, आज सुट्टी म्हटलं. ट्रेनला गर्दी कमी असेल, पण येताना आम्हाला सेंट्रलला गर्दी कमी होती, पण वेस्टर्नला गर्दी होती. आता पूजेची मांडणी करते साक्षी, मी दाखवते. आता हे तू आधी देवघर असं जरा खाली होतं, आता त्यांनी असं वर करून घेतलंय. हां, आणि आता इथे हां जुन्या ब्लॉगमध्ये माझ्या बघितलंच असेल तुम्ही. ही समाई छान घेतलीस, पण तू मस्त आहे. ही डोंबिवलीतूनच घेतली ना? डोंबिवलीला घेतली ना. आणि हा साईबाबांचा आणि स्वामींचा फोटो माझा आवडता, खूपच छान आहे. सुंदरच आहे. आणि हे देवघर आता असं वर घेतलं आहे त्यांनी. देवघर पहिले असं खालच्या लेवलला होतं, म्हणजे ॲक्च्युली ह्या टेबलवरच असायचं. लाईट लावली इकडची साक्षीने, छान वाटतं आता. आणि आता त्यांनी वर उचलून घेतलं आणि आता इथे कपाट करणार, म्हणजे स्टोरेज होईल ना सगळ्या वस्तू वगैरे देवपूजेच्या सगळ्या ठेवण्यासाठी. छानसं कपाट होऊन जाईल इकडे. म्हणजे ह्याला असं छानसं दरवाजे बनवून घ्यायचेत आणि आतमध्ये खण करायचे. हे सगळं साक्षीचं कलेक्शन आहे दिव्यांचं. छान आहे ना. अजून भरपूर आहे. पौर्णिमा म्हणून. हां हां हां, अच्छा, पौर्णिमा आहे म्हणून तू एवढे दिवे काढलीस का? स्पेशल. ओके. हां हां, दारात पण लावायचे. ह्या पण समया छान आहे. अशी एकच आहे माझ्याकडे. रसायनीला. हां, आपणच गेलेलो नाही का मोपाड्यात, तेव्हा घेतलेल्या. बरोबर. गणपतीची मूर्ती पण छान आहे तुझी, दाखव बरं जरा. सुंदर आहे. तू
वैभव लक्ष्मी व्रत कोणाकडून शिकलीस साक्षी? माझ्याकडूनच शिकली ना? अरे हा, अरे हो, माझ्याच लक्षात ऑपरेशनच्या टायमाला तू केलं होतेस. हा बरोबर. तेव्हा तू फर्स्ट टाइम केलेली आहे? मम्मी तिकडे. अच्छा. म्हणजे ते 2023 मध्ये सुरुवात केली. आणि मी माझ्या लग्नाच्या आधी सुरुवात केलेली, म्हणजे 2000 मला वाटतं ना 2000 नाही, तेव्हा त्याच्याही अगोदर मी सुरुवात केलेली. 2002 मध्ये वगैरे मी केली असेल. तेव्हा मग तो मला टाटा मोटर्समधला जॉब लागलेला. फर्स्ट टाइम केले आणि टाटा मोटर्सचा जॉब लागलेला तेव्हा मला. आणि त्याच्यानंतर सेकंड टाइम केलं, लग्न झालं. असं म्हणजे अनुभव आहेत माझ्याकडे वैभव लक्ष्मी व्रताचे. आता साक्षी पण लवकरच अनुभव घेणार आहे वैभव लक्ष्मी व्रताचा. हा साक्षी? कारण की यंदा आमच्याकडे पण कर्तव्य आहे. मस्करी करते साक्षीची. साक्षीची पूजा स्टार्ट झालेली आहे. पहिले दीपपूजा, दीपपूजेनी धूप बोलते मी. दीपपूजेने सुरुवात. सुंदर मंडळी. हे माझं लिहिलं यंत्र एकावर एक ते चिकटून घेतले. तर असे प्रत्येक पूजेच्या वेळेस ती दारात पण दिवे वगैरे लावत असते साक्षी. म्हणजे तिची स्टाईलच आहे ती. आणि त्यातून आज आहे पौर्णिमा, त्यामुळे तिने दारात सुद्धा दिवे लावलेले आहेत. पण ते दिवे ना राहत नाही आहेत, कारण का आज खूप हवा सुटली आहे. जरा ढगाळ वातावरण झालं आहे, मळब आली आहे आणि हवा खूप सुटली आहे. त्यातून त्यांचं तसं 7th फ्लोअरला आहे ना, तर भरपूर हवा येते मोकळं असल्यामुळे. एवढी हवा आली आहे. इवन हॉलमधून पण भरपूर हवा येते. तिथून पण अशी मस्त हवा येते ना त्या खिडकीतून. छान वाटतं. म्हणून डुगू इथे हवा घ्यायला बसलाय. हो ना डुगू? डुगूला होत आहे गरम, म्हणून खिडकीत बसलाय तो मस्तपैकी. हाय डुगी, हाय डुगी, डुगी 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 डुगी. दिवे राहतच नाही आहेत. हवा इतकी येते ना घरामध्ये खिडकीतून, त्यामुळे सारखे सारखे जातात. आता थोड्या वेळाने पेटवतो दिवे. पूजा करून घे पहिले. एक दिवा तर राहिला आहे ना, त्याची वात मोठी आहे ना, म्हणून तो राहिला आहे. तो किंवा केवढी हवा आली आहे. बापरे, ते विंडचाईमचा आवाज येत असेल. मस्त आवाज येतो विंडचाईमचा. आत्ता वाजायची थांबली नेमकी, मी इथे आली. आणि काय मोगऱ्याचा सुगंध. सगळी माणसं आपापल्या कामात मग्न होती. काही तर कुटुंबातल्या माणसांची पर्वा नव्हती. भजन, कीर्तन, भक्ती, परोपकार, दया, माया वगैरे सांस्कृतिक गोष्टी कमी झाल्या होत्या. दुराचारांना पार नव्हता. जवळी सरकार. आता आम्ही आरती करायला घेतोय. आत्ता कुठे दिवे राहिलेत व्यवस्थित. आरतीचं ताट पण तयार केलं. आता आम्ही आरती. हे खा 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 डुगू. बघितलं, पुरणपोळी सुद्धा खात नाहीये. काय आहे डुगू? तुझ्यासाठी आणली मी ती. ते पण अशी तूप लावून वगैरे त्याला खायला घातली आहे, तरी खात नाहीये डुगू आमचं. खाण्यामध्ये काय त्याला रुचीच नसते. हो ना डुगू? खा ना पुरणपोळी. तुला आवडते म्हणून आणली ना. तुला आवडते ना बाबू, म्हणून आणली. खा. चवच नाही. हा काय बोलते? म्हणून तो खात नाही. मी इथून घेतली. हो, तर मला डाव्या हाताने घ्यायला लागेल.
ते नेहमी आणतेस ना? नाही हो, मी नेहमी डोंबिवलीवरून आणते ना. हे म्हटलं आता त्याच्यासाठी. गोड नाही आहे, नंदू खात नाही आहे. सॉरी डुगू, सॉरी. नेक्स्ट टाइम तुला छान छान आणणार हा. छान छान पुरणपोळी आणणार ना तुला. बिचारा, त्याला छान गोड लागते पुरणपोळी अगदी. आणि ही गोडच नाहीये. साक्षीनी नैवेद्यासाठी असा मस्त गाजरचा नाही सॉरी दुधीचा हलवा केलेला आहे आणि छानच दिसत होता. तर नैवेद्य पण दाखवून झाला आहे तिचा. आता मी चेंज केलं आहे आणि साक्षी बनवते भाकरी. ज्वारीची भाकरी ना साक्षी. आता भाकरी कशी हाताने थापणार आहे? हाताने थापणार आहे, नाही लाटून करणार. मी पण लाटूनच करते गरमीमुळे. हां, गरमीमुळे कंटाळा येतो. माझे असे इकडे 2-3 गाऊन वगैरे ठेवलेलेच असतात, कारण का वरच्यावर येत असते मी इकडे, त्यामुळे मग त्याच्यातलंच एक घातलाय. आता गरम खूप होत आहे म्हणून. पीठ लावतो चिकट. चांगली झाली आहे ना. अजून काय, ज्वारीची अशीच होते का थोडी? होते. पिठावर पण असतं पीठ. कसं आहे, तू घरी दळलंय हे पीठ? नाही ना. तुमच्याकडे पीठ कसं रुपये किलो आहे ज्वारीचं? आता आठवत नाही मला. आमच्याकडे अशी भाकरी मोठी. फुल्ली फुल्ली भाकरी, फुल्ली साक्षीने केलेली भाकरी. आता मस्त अशा गरम गरम भाकऱ्या. बाकीचं जेवण तर झालेलं आहे आणि मी जेवायला बसणार. गरम गरम भाकरी घेऊन जेवायला बसू. आता वडी केलेली आहे, वांगा बटाटा भाजी, भाकरी, त्याच्यात डाळ आहे. ओके. आणि राईस वेळून केलाय ना भात. चला. दुधीचा हलवा. दुधीचा हलवा. येस, प्रसाद मी तिकडे ठेवला ना तेव्हाच दाखवला. आणि डुगू आमचा असा बसलाय जेवणाची वाट बघत. तो एसी शिवाय जेवणार नाहीये. एसी मध्ये जाऊन जेवतो तो. एसी रूम मध्ये. भाकरी खाणार आहे. छानस जेवण आता आम्ही जेवणार आहोत. त्यांचा साक्षीचा आहे उपवास. घे साक्षी, तू पहिले घे. मस्त अशा जेवणाचा आस्वाद घेत घेत आम्ही टी व्ही बघत बघत जेवलो आहे. आणि खूपच सुंदर जेवण झालेलं. स्पेशली वांगा बटाटा भाजी खूप दिवसांनी मी खाल्ली आणि अफलातून झाली होती. खरंच मस्त. आणि भाकरीसोबत तर इतकी छान लागत होती ती. तसं छानसं असं सुग्रास जेवण होतं अगदी. मेनू एकदम छानच होता. तर मनसोक्त जेवून घेतलं. तू पण घे राज, मी घेतलं मला. आता आम्ही जेवतो. हां, आजचा असा फॅमिली ब्लॉग असा आहे माझा. आता उद्या कुठेतरी फिरायला वगैरे जाऊ, मग तिथे शूट करेन. आता मी जेवणार, जराशा गप्पा मारणार, झोपणार, आराम करणार आणि मग उद्या कुठेतरी फिरायला जाऊ. चला तर मग बाय, भेटूया उद्या. तर हा आहे दिवस दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही मस्त पोटभर नाश्ता वगैरे केला. मिसळच खाल्ली ॲक्च्युली. आणि मग आम्ही आता निघालो आहे बोरिवलीला जायला. बोरिवलीला अशासाठी की ह्या दोघींची पण थोडी कामं होती. त्यांना पार्लरमध्ये वगैरे पण जायचं होतं. आणि शिवाय म्हटलं चला मी पण बघेन काय, असंच फिरून येऊया त्यांच्यासोबत आणि त्यांची कामंही होतील. म्हणून मग आता निघालो आहेत. इथे आलो का आम्हाला काही ना काहीतरी याचं कुठे ना कुठे फिरायला जायचंच असतं. आणि राजला मात्र आमच्यासोबत यायचं नसतं, कारण का आमची शॉपिंग वगैरे चालू असते. त्यामुळे तो बिलकुल इंटरेस्टेड नसतो. त्यामुळे राज डुगूसोबत घरीच थांबला आणि आम्ही तिघे निघालो फिरायला.
आता आम्ही आलेलो आहोत बोरिवली वेस्टला. मोक्ष प्लाझा तुम्हाला दिसतच असेल, तर मोक्ष प्लाझामध्येच जायचं आहे आम्हाला. आणि इथे काय असतं ना, पार्किंगला पण बरं पडतं, गाडी इथे एकदा पार्क केली का. मग आता आम्ही मोक्ष प्लाझामध्ये आलो आहे. इथे करणार आहे आणि ह्याच्या पार्लरसाठी आलो. पार्लरसाठी मी हेअर कट. ओके 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 ओके. एंट्रन्सला ही ज्वेलरी बघा, सुंदर तर ह्या दोघींचं पार्लरचं वगैरे सगळं झालं करून. आणि बसल्या बसल्या ना माझी तब्येतच थोडी मला नरम वाटायला लागली, थोडंसं ताप आल्यासारखं वाटायला लागलं आणि फिरण्याची सगळी मजाच निघून गेली. त्यामुळे मी बोरिवलीमध्ये जे काही शॉपिंग वगैरे करायचं होतं ते तर राहूनच गेलं. मी घरीच आम्ही गेलो आणि मग गोळी घेऊन वगैरे मी जरा दुपारी जरा आराम केला. म्हटलं ठीक आहे, संध्याकाळपर्यंत बरं वाटलं का मग कुठेतरी जा. आता आम्ही राज आणि मी आलो खमंगवर. खमंगवर आलो आहे. खमंग तुम्हाला माहितीच असेल, आता अंधारात नीट दिसत नाही आहे, तर संध्याकाळी आलो. इतकं गरमी आणि त्यातून माझी तब्येत बिघडली, त्यामुळे मग आता संध्याकाळचं बाहेर मी गोळ्या घेऊन अक्षरशः दुपारी मला झोपावं लागलं. मग आजचा दुसरा दिवस हा असा काढला आजारपणामध्ये. आणि आता राज आणि मी खमंगावर आले. राजने खमंग बघितलं नव्हतं ना, चल आतमध्ये जाऊया ना आपण आणि बोलूया. तर आतमध्ये मी दाखवते आता खमंगामध्ये कसं काम चालू आहे. हे खमंगाच्या मेन गेस्ट त्यांचं खाणं चालू आहे. खमंग खाऊ चालू आहे, नक्की आनंद होते. हे आमचं खमंग तुम्ही आधीच्या माझ्या ब्लॉग्समध्ये बघितलं असेल. हा येशू काय करते, कामं चालू आहेत त्यांची जरा बिझी. आम्ही जरा त्यांच्या बिझी टाईममध्ये आलो आहे. आता जरा जेवणाचा टाईम ना, आम्ही आलो त्याचे भरपूर कस्टमर्स होते. आत्ता सगळे जेवण वगैरे गेलेत घरी. ये बस राज, बसूया. बघ की आज काय मेनू होता. आज काय मेनू होता. आज अख्खा मसुरा होते, ऑलमोस्ट संपायला आले. हा हा. दाल राईस आणि पिठलं शेवभाजी आणि पनीर भुर्जी सकाळी होती. पनीर भुर्जी. तेच ऍक्च्युली आता काय झालं ना, शीतलनी जेवण बनवायला घेतलंय. शीतल घरी जेवण बनवते. आम्ही इथे आलोय, म्हटलं राजला बघायचं होतं म्हणून स्पेशली त्याला घेऊन आलं, कारण का पूजेला वगैरे राज नव्हता ना, त्यामुळे मग आता त्याला आणलं. आणि शीतल तिकडे मस्त फिश करी वगैरे बनवते. नाही तर आज खमंगमध्येच जेवलो असतो ना. शीतल फिश करी बनवते. हो आज जेवलो असतो, पण नाही, माझी तब्येत पण नाही बरी. मी तर दुपारी जेवले पण नाही, तर मला ताप वगैरे आला ना, असं झोपूनच गेले. मी आले फिरायला आणि झोपावं लागलं मला. बोरिवलीला गेलो होतो, तिथून पण आम्हाला रिटर्न यावं लागलं. नाही तब्येती पुढे काही नाही, कारण की सगळं अंगविंग दुखायला लागलं तापानी. साक्षीने मला गोळ्या दिल्या, मग तेव्हा आता मला संध्याकाळी जरा बरं वाटलं. तर म्हटलं चला राजला खमंगावर घेऊन येऊया. आवडलं ना राज, कसं वाटलं. खूप छान आहे. छान आहे ना. आणि जेवण इकडचं राजने थोडंफार खाल्लंय इकडचं. आता टेस्टी आहे ना, एकदम खूप टेस्टी आहे. आणि मेन म्हणजे ना, कस्टमर्सला हे आवडतंय की इथे मस्त गरम गरम पोळ्या, गरम गरम भाजी, सगळं गरम गरम खायला मिळतं ना, ते कस्टमर्सला जास्त आवडतं. करते क्लायंट्स असतात, हा पण कधी नसलं बरोबर 10-10:30 पर्यंत महिन्यात करून जातात. कधी घरी पोहोचायला 1-1.5 वाजता. हा 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 बरोबर. चला मग घरी जायचं ना आता. चला घरी म्हणजे शीतलकडे. चल मग बघते आम्ही निघतो. कधी फुरसतमध्ये भेटू तेव्हा भेट. फुरसत मध्ये भेटूया आपण, कारण का आता आपण बिझी झालेत ना एकदम. बहिणी माझ्या, हिचं नाव काय मी विसरले. माया. माया, चलो बाय बाय. तर ती पण हेल्प करते ना माया. चला आता आम्ही निघतो घरी. शीतलनी काय जेवण बनवलंय ते सुद्धा तुम्हाला दाखवते. आणि हे सगळे बाबू ना माझ्या मागे मागे. ये बाबू, तुला दाखव. ये बाबू, ये. मगाचपासून माझ्या नुसतं अंगावर होतं. आम्ही आता मम्मी आली ना त्याची,
मला सोडलं त्यांनी, तर माझ्या अंगावरच फिरत होता. आल्याला राजला पकडले ना, राजकडे गेला, स्वतःहून गेलाय. बाबू आहे तिकडे, जर दिवसभर इकडे चुळबुळ चुळबुळ चालू असते त्यांची. मम्मी आली तुझी, मम्मी आली. चला आता आम्ही निघतो, चला. तर खमंगावरून घरी गेलो. शीतलनी मस्त पापलेटची आमटी केली होती, म्हणजेच पापलेटचं मच्छीचं कालवण केलेलं होतं आणि राईस केला होता. तर ते जेवलो. मला तर परत कसं तरी व्हायला लागलं, परत मला ताप चढायला लागला. मग मी काय अगदी जरासं नावाला जरासं 2 घास जेवले, पण मला काय बरंच वाटेना. मग म्हटलं चला आता आपण रात्रीच्या रात्रीच निघूया, घरी गेलेलं बरं, कारण का आपल्या घरी जाऊन आराम केलेला तो वेगळाच असतो ना. मग आम्ही जेवलो, जेवल्यानंतर म्हणजे आम्ही लगेच घरी जायला निघालो आणि मग डोंबिवलीला परत आलो. आणि तिथून घरी आल्यानंतर मात्र आठवडाभर माझी तब्येत इतकी खराब राहिली. भरपूर सगळ्या टेस्ट वगैरे केल्या, त्या तर नॉर्मल आल्या, पण तब्येत खूप दिवस माझी खराबच राहिलेली. त्यामुळे मला व्लॉगसुद्धा नाही टाकता आले आणि आज अक्षरशः 2 आठवड्यांनी मी हा आजचा व्लॉग टाकते. तर असा होता आजचा माझा हा व्लॉग. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.